अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 18 जून 2026 वार गुरुवार या दिवशी आलेला आहे ह्या वर्षातला गुरुपुष्यामृत योग। बघा, हा गुरुपुष्यामृत योग अतिशय महत्त्वाचा असतो। आता हा योगावर आपल्याला काय सेवा करायची, अखंड लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर काही उपाय करायचे आहे जी आपण नेहमी ऐकत असतो की 12 वातींची सेवा, जी 24 दिवसांची सेवा असते ती काय आहे, ती सेवा काय आहे, ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीची सेवा, उपाय हे सगळं सांगणार आहे, तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। बघा, 18 जून 2026 ला गुरुवार आहे आणि ह्या दिवशी गुरुपुष्यामृत योगाची वेळ, मुहूर्त किती वाजेपर्यंत असणार आहे, तर ती सकाळी सूर्योदयापासून सुरू होणार आहे, तर ती सकाळी 11:33 असणार आहे। या शुभ वेळेमध्ये तुम्ही कुठल्याही चांगल्या गोष्टी, अगदी सोनं, नाणी, गाडी, जमीन हे खरेदी करू शकतात। बघा, आपण त्याचबरोबर आपल्याला सेवा पण करायची आहे। सेवा काय करायची आहे, अखंड लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे। ज्यांना 24 दिवसांची सेवा सुरू करायची आहे, ती 24 दिवसांची सेवा काय करायची आहे मी ते अगोदर सांगते, मग पुढच्या व्हिडिओला जाऊ, मग पुढच्या माहितीला जाऊया। तर बघा, आपल्याला 24 दिवसांची सेवा काय करायची आहे की गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही आता सकाळी ह्या मुहूर्तामध्ये, ह्या वेळेमध्ये तुम्हाला आता पहिल्या दिवशी तुम्ही 1 वात लावली तर तुम्हाला ती दुसऱ्या दिवशी तुम्ही 3 सांजेला म्हणजे रोज संध्याकाळच्या वेळेस लावू शकता। पण ह्यावेळेस काय करायचं, या वेळेमध्ये करायची आहे 1 वात, रोज तुपाची फुलवात भिजवलेली रोज 1 वात लावायची आहे। त्याच्या पुढे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे। बघा, पहिल्या दिवशी 1 लावली, दुसऱ्या दिवशी 2 लावल्या, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11 आणि 12व्या दिवशी 12, परत 13व्या दिवशी 12, 14व्या दिवशी 11, परत 15व्या दिवशी 10, 16व्या दिवशी आपल्याला असं उतरत्या क्रमाने म्हणजे कमी कमी करत यायचं आहे। कसं, 24 दिवसापर्यंत 12 वाती ह्या एक एक करून 12 दिवसापर्यंत वाढत गेल्या, परत 13व्या दिवसापर्यंत 12च राहतील, परत ह्या आपल्याला 24 दिवसापर्यंत ह्या कमी कमी करत यायचं आहे। ह्या सेवा करताना काय करायचं आहे, पहिल्यांदा संकल्प सोडायचा आहे। संकल्प सोडल्यानंतर तुमची काय इच्छा आहे, घरदार वगैरे काय असेल ते तुम्ही, जमीन जुमला, गाडी वगैरे तुम्ही त्याच्यासाठी करू शकता। आर्थिक प्रगतीसाठी, आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी करायची आहे। त्याचबरोबर आता आपण ही जी सेवा करतो त्या सेवेला काय करायचं आहे, तर जेव्हा संकल्प सोडतो तेव्हा जेव्हा तुपाचा दिवा लावतो त्या दिव्यासमोर आपल्याला बसून, बघा ही वेळ सकाळची आहे म्हणून ही सकाळची सांगते आहे, ही सेवा सकाळी करा गुरुवारी, कारण गुरुपुष्यामृत योग हा खूप योगायोगाने येत असतो आणि हा योगावरच आपल्याला ही सेवा करायची आहे। लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, त्याचबरोबर कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा आणि 16 वेळा श्री सुक्तम आणि कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। बघा, याचबरोबर लक्ष्मी अष्टकमची सेवा तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त करता येईल तेवढी करायची आहे। आता ह्या सेवा काय करायच्या ते सांगते। या सेवा करताना आपण जे काही माता लक्ष्मीला विनंती केली आहे, भगवान विष्णूंना विनंती केली, ह्या सेवा करायच्या आहे। त्याच्याबरोबर 3 अध्याय 11 माळी ही गुरूंची सेवा ही करायचीच आहे, कारण की गुरूंची सेवा केल्याशिवाय कुठल्याही आपली इच्छा पूर्ण होत नाही किंवा संकल्प पूर्ण होत नाही, असं स्वामी गुरुमाऊली सांगत असतात। पण आपल्याला काय करायचं आहे, ह्या सेवा झाल्या मग ह्या एका वात पूर्णपणे विझत नाही, मग विझल्यावर काय करायचं आहे, ती थोडीशी राहते, तिच्यात थेंबभर दूध टाका, कच्चं दूध टाका, ती तशीच राहू द्या, ती बाजूला काढून ठेवा, दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्यात ठेवा। ह्या दिवशी शक्य झालं ना तर आपल्याला चांदीचं निरंजन, बघा सराफाकडून चांदीचं निरंजन घेऊन यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये ही सेवा करायची। 24 दिवसांची ही वातींची सेवा करायची आहे। आता ह्या वाती काय करायच्या, शेवटच्या दिवशी तुम्ही निर्मल्यात पाण्यात टाकून देऊ शकता, पण तोपर्यंत ह्या एका डबीत भरून ठेवायच्या आहे। ही सेवा अतिशय प्रभावी आहे, जेणेकरून तुमच्याकडे खूप मोठी रक्कम चालून येते। त्याचबरोबर या सेवेमुळे आर्थिक परिस्थितीत खूप सुधारणा होते, घरदार असेल, नोकरी असेल, जागा असेल, खूप उन्नती व्हायला सुरुवात होते। त्याच्यामुळे ही सेवा खूप अगदी श्रद्धाभावाने करा। सुरुवातीला म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी करा, त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही संध्याकाळी ही करू शकता। त्याचबरोबर आता ह्या दिवशी काय करायचं आहे, हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। गुरुपुष्यामृत योग म्हटलं की खूप महत्त्व असतं। ह्या दिवसावर आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्या घरातील देवपूजा करायची आहे। बघा, एकतर घरातील कर्ता पुरुष आणि कर्ता स्त्री घरात त्याच्या बाहेर जायच्या अगोदर फळशीप असेल किंवा नाईट शिप करून घरात येण्याच्या अगोदर घराच्या उंबरठ्याला लवकरात लवकर हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीमध्ये गोमूत्र टाकून त्याचं लेपन करायचं आहे, त्याची पूजा करायची आहे आणि धूप दीप लावायचं आहे। असं केल्याने घरातील नकारात्मकता बाहेर जाते आणि बाहेरची नकारात्मकता घरात येत नाही, वाईट शक्ती येत नाही। आणि त्यातले त्यात काय होतं, माता लक्ष्मीला हळद खूप प्रिय आहे
आणि भगवान विष्णूंना तसेच आपल्या स्वामी महाराजांना सुद्धा. म्हणून ह्यासाठी आपल्याला ही हळद लावायची आहे का जेणेकरून कोणतंही कार्य असेल आपल्या घरातल्या व्यक्तींचं, घरात बाहेर जाणाऱ्या व्यक्तींचं असेल किंवा कोणाचं असेल, तेव्हा सगळ्यांचं संरक्षण होतं आणि माता लक्ष्मी भरभरून त्यांना देत असते. दुसरं, देव घरातील आपल्याला पूजा करायची आहे. देव पूजा केल्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंना तसेच लक्ष्मीनारायणाला, आपल्याला इष्टदेवतेला हळदीचा टिळा लावायचा आहे. तोच हळदीचा टिळा आपल्याला कपाळी लावायचा आहे, मानेला लावायचा आहे, मनगटाला लावायचं. याच्यामुळे गुरुबळ प्रबळ होतं. गुरुबळ प्रबळ झाल्याने काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे. आयुष्यात सगळी कामं ही सुखकरू व्हायला लागतात. ही पूर्णपणे कामातली अडथळे निघून जातात. कितीही कष्ट करताय पण यशच मिळत नाही, नशिबाची साथ नाही. अवश्य यांनी हे करायचं आहे. आता याचबरोबर काय करायचं आहे, सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यनारायणाला आपण अर्घ्य एरवी आपण हळद म्हणजे कुंकू टाकून देत असतो, पण ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हळद टाकायची. चिमूटभर हळद टाकून ओम ह्रीम गृणीम सूर्याय नमः किंवा ओम ह्रीम गृणीम सूर्य आदित्यश्री किंवा ओम भास्कराय नमः, तुम्ही ओम सूर्यनारायणाय नमः म्हणून सुद्धा अर्घ्य देऊ शकता. हे झाल्यानंतर बघा, ज्यांचा विवाह होत नाही ना त्यांनी अवश्य ह्या दिवशी काय करायचं आहे, चिमूटभर हळद एका पुडीमध्ये बांधायची, कागदाच्या पुडीमध्ये, आणि ती आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पाठीमागे ठेवून द्यायची. हा उपाय तुम्ही केंद्रात जाऊन करा किंवा माता लक्ष्मी आणि त्यांच्या म्हणजे कुठेही मंदिर असेल तिथेही सुद्धा जाऊन करू शकतात. गुरुगृही केलं तरी अतिशय उत्तम. जे काही सांगितले ते उपाय आहेत, पण आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी म्हणजे गुरुबळ प्रबळ लक्ष्मीप्राप्तीची सेवा काय करायची ते सांगितली. दिव्यांची सेवा आहे. तुम्हाला दिव्यांची सेवा नसेल करायची तर तशी तुम्ही ही लक्ष्मीप्राप्तीची सेवा संकल्पयुक्त करा. 40 दिवसानंतर तुम्हाला 100% अनुभव यायला सुरुवात होईल. दुसरी गोष्ट, तुम्हाला आता गुरुबळ प्रबळ करण्यासाठी बघा, कुठलंही काम करा तुम्हाला यश मिळत नाही आहे. हे खरं आहे की स्वामींची सेवा केली तर खरं 100% यश मिळतं. पण फक्त काय म्हणतो ना आपण, किती सेवा करा तुम्ही, सकाळी उठून करा किंवा संध्याकाळी करा, पण जेव्हा मन चांगलं असेल ना आपलं तर नक्की महाराज तुमच्या पाठीशी असतात. पण याच्यासाठी काय करावं लागतं, मन एकाग्र असायला पाहिजे. तुम्हाला एक सांगते, कितीही सेवा करा पण तुमचं मन जर दुसरीकडे असेल किंवा दुसऱ्याचं वाईट चिंतत असेल, तुम्ही म्हणाल की कितीही ताई आम्ही सेवा करतो पण फरक पडत नाही. हा याचा परिणाम असतो की एक तर तुम्हाला आपलं मन, आपण नेहमी म्हणत असतो प्रारब्ध हे कुठून निर्माण होतात, की आपले प्रारब्ध आपल्याला आडवे येत असतात. ते कधी होतात, आपलं मन जेव्हा स्वामींची सेवा करतो. खरं सांगते ताईंनो दादांनो, दुसऱ्यांविषयी आपल्याला चांगले भाव ठेवायचे आहेत की हा चांगलं हो, त्याच्याविषयी चांगलं नाही बोलता आलं तरी चालेल, पण वाईट अजिबात बोलायचं नाही. तो काही करू तिकडे, आपल्याला कुणाशी काय करायचं आहे, महाराज आहेत त्या पाठीशी, बस एवढंच लक्ष ठेवायचं आहे. महाराज पाठीशी असणं हे खूप महत्त्वाचं असतं. मी वेळोवेळी सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये की महाराज पाठीशी असल्यावर किती फरक पडतो, आयुष्यात किती संकट दूर होतात. आणि खरं सांगते, कितीतरी म्हणजे संकटातनं निघताना माणूस आहे. खरंच स्वामी भक्तांशिवाय दुसरं कुणालाच माहिती नाही. म्हणून सांगते, एक आपल्या जिथे आपल्याला स्वामींना बघितलं डोळ्यात पाणी येतं ना, तुम्ही विचार करा स्वामींची केवढी मोठी कृपा असते आपल्यावर. म्हणून सांगते, ह्या दिवशी आपल्याला काही झालं तरी आपले रोजचे 3 अध्याय 11 माळी ह्या करायच्याच आहे, याच्यात काही शंका नाही आहे. पण याचबरोबर 1 ते 21 अध्याय हे करायचेच आहे. कारण की 1 ते 21 अध्याय हे काय आहे, स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेलं एक त्यांचा ना आपल्यामधले काय आहे, दुवा आहे, एक आत्मा आहे महाराजांचा. हे संपूर्णपणे स्वामी चरित्र आत्मा आहे. आपण जेव्हा स्वामी चरित्र वाचतो तेव्हा किती आनंद होतो ना. बघा, ज्यांना कुणाला आपण या दिवसापासून 108 स्वामी चरित्र पारायण करायचे असेल ना, तुम्ही 100% करा. महाराज पूर्ण करून घेतात. आपण नाही करीत तर महाराज करून घेतात. म्हणून सांगते, आयुष्यातली कुठलीही फेज असू द्या, पण महाराजांशिवाय कुठलीही गोष्ट अशक्य नाही. मी आत्तापर्यंत बघितलं का आपण हे करतो ते करतो, नाही आपण काहीच नाही करत. हे सगळं कोण करतं, महाराज करतात. अधिष्ठान म्हणजे काय, महाराज स्वतः आहेत. आणि खरंच आहे, याचा अनुभव खरंच येतो. तुमच्याकडे छोटा असो मोठा असो काही असू द्या फोटो, पण खरंच महाराज आहेत. म्हणून मी सांगते, तुम्ही मनोभावे 11 माळी 3 अध्याय जप करायचा आहे, तारक मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही चालता बोलता म्हणा ते, आणि 1 ते 21 अध्याय हे शांतपणे बसून म्हणायचं आहे. मासिक धर्म विटाळ सुतक आहे, स्वामींचं नामस्मरण. नामस्मरणाला काहीही तोड नाही, महाराज पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मी एकच सांगते, ह्या निमित्ताने तुम्ही स्वामींच्या सेवेत येऊन बघा, ही सेवा करा, आयुष्याचं खरंच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण आजच्या पुरतं इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ येतच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.